नमस्कार मंडळी, राम राम. मी स्वाती. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या MH14 न्यूज चॅनलमध्ये. बातमी आहे पुण्यातून. दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लब आयोजित गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी महिला भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. दिनांक 23 मार्च वार रविवार रोजी सकाळी 7:30 वाजता दैनिक पुढारी कार्यालय मित्रमंडळ चौक पुणे या ठिकाणाहून ही बाईक रॅली काढण्यात आली. आत्मविश्वासाची, आत्मनिर्भरतेची आणि आत्मसन्मानाची ही रॅली पाणी बचतीचा संदेश देऊन गेली. आणि तीही पुण्यात. काय संदेश दिलात? जल है कल है, पाणी वाचवा. तुमचा संदेश पुणेकरांपर्यंत पोहोचला का? आम्ही आमचे स्लोगन हातामध्ये धरून बाईक चालवलेले आहेत. आणि ही सुरुवात प्रथमतः आपण सर्व गृहिणी आहोत, स्वतःपासून करूयात. आणि अजून या रॅली बद्दल अजून काय सांगाल? दरवर्षी ही रॅली असते आणि रॅलीला सगळेजण छान उत्साहाने नटून थटून येतात. प्रत्येक वेळी संदेश असतो, पाणी वाचवा, पाणी जिरवा. हा तर प्रत्येक वेळेचा संदेश आहेच आणि तो आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. अजून काय सांगाल? एक दिवस वुमेन्स सर्व एकत्र येतात, त्या निमित्ताने सगळेजणी एकत्र भेटतात आणि मैत्रिणी होतात. महिला कुठेही कमी नाही. आजचा एक अजून पाणी जिरवा, त्याच्यासाठी हा उपक्रम खूप उपक्रम. आजच्या या रॅलीतनं अजून एक संदेश आम्ही दिलाय की आज की नारी सब पे भारी. कारण नारी शक्तीचा खूप मोठा ताकद आहे. जर तिने ठरवलं तर ती शिवाजी पण घडवू शकते, शिवाजी महाराज पण घडवू शकते, ती झाशीची राणी पण घडवू शकते. म्हणूनच आम्ही म्हणतो आज की नारी सब पे भारी. हीच रॅली ज्यावेळेस पुढच्या वर्षी असेल, नवीन संकल्पना काय असतील? तुम्हाला अपेक्षित काय असेल? संकल्पना पाण्याचीच हवी, कारण पाण्याशिवाय जीवन नाही आणि त्याशिवाय आमची रॅली पण होऊ शकते. झाडे लावा, पाणी वाचवा, पर्यावरण टाळा, प्रदूषण टाळा. सध्या नारी अजून सुरक्षित नाहीये, तर ती ह्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे. बरोबर. यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? पुढची रॅली त्या संदर्भात असू शकेल का? हा, आणि ह्यानंतर सगळ्यांनी प्रयत्न करणार आहेत आणि तसा प्रयत्न पूर्ण इंडियामध्ये व्हायला पाहिजे. आपल्या पुण्यात सध्या खूपच गरज आहे या गोष्टीची. महिला सुरक्षतेसाठी खूप गरज आहे, त्याच्यासाठी पुढची रॅली असावी. महिलांच्या कोणी आपल्याला मदत करेल ही अपेक्षा नाही करायची. आपण स्वतः खंबीर राहायचं, स्ट्रॉंग व्हायचं आणि आपण दुसऱ्यांना मदत करायची. मगाशी मी ऐकलं की आपण बाईक रॅली काढतो आणि पोल्युशनचा एक विषय त्यातून वाढवतो, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल म्हणजे बाईक रॅली तर ठीक आहे, आता करतात ते तर बरेच जण करतात, पण अशी इच्छा आहे की सगळ्यांनी पदयात्रा करावी. म्हणजे पुढची यात्रा ही बाईक रॅली नसून पदयात्रा, वुमेन्स पदयात्रा. आणि ज्या पुण्यामधल्या जेवढ्या जास्तीत जास्त महिलांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि लवकर 6 वाजता करावी. अजून एक आहे विषय. खरं तर आम्ही म्हणतो आज की नारी सब पे भारी, पण आपण बघितलं तर स्त्री भ्रूण हत्येचा खूप मोठा प्रश्न आहे. लोकांना मुलगाच पाहिजे, पण हे विसरतात की आज आपण ज्या जिजाऊबाईंमुळे आपण आज महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहेत, महिला आज एवढ्या सक्षमपणे काम करतात आहेत. तर या रॅलीतनं मी अजून एक संदेश देतो की स्त्री भ्रूण हत्या थांबलीच पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या थांबलीच पाहिजे. काय आहे मैत्रिणींनो तुमचं मत? खरंय. पण आपण एक स्त्रीचे शत्रू होतो, त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा स्वतः पाहिजे की माझ्यापासून माझी मुलगी तयार होऊन ती आज माझ्यासारखी सक्षम होऊन आज जशी मी या रॅली झाली त्याच्या पुढचं पाऊल करून तिनं काहीतरी केलं पाहिजे. पुढची पिढी अशी घडायलाच पाहिजे. नक्कीच. धन्यवाद. तुम्ही संवाद साधला आपल्या या MH14 न्यूज चॅनल सोबत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.